इंग्रजी व्याकरण शिकताना फ्रेझल वर्ब्स आणि प्रेपोजिशनल वर्ब्स ओळखणं हे अनेकांसाठी खूपच गोंधळात टाकणारं असू शकतं. पण काळजी करू नका. ह्या माहितीच्या सादरीकरणात आपण एक इतकी सोपी पद्धत शिकणार आहोत की हा फरक कायमचा लक्षात राहील. मग सुरुवात करायची का? आता बघा, हे एक व्याकरणिक कोडं आहे जे या दोन्ही क्रियापदांमधला नेमका गोंधळ काय आहे ते दाखवून देतं. पहिलं वाक्य बरोबर वाटतं, पण दुसरा काहीतरी चुकतंय असं का वाटतं? याचं उत्तर आहे ना, ते या दोन वेगवेगळ्या क्रियापदांच्या प्रकारात लपलेलं आहे. आणि आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत. आणि हो, असा गोंधळ होणं अगदी साहजिक आहे. अनेक जण शिकताना इथेच अडखळतात, कारण क्रियापदानंतर येणारा एक छोटासा शब्द वाक्याचा संपूर्ण अर्थच बदलून टाकतो, आणि म्हणूनच हे क्रियापद प्रकार थोडे अवघड वाटू शकतात. तर हे कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला आधी ह्या दोन मुख्य संकल्पना म्हणजे ह्या दोन संशयितांना नीट ओळखून घ्यावं लागेल. चला मग ओळख करून घेऊया या दोन प्रकारच्या क्रियापदांची. पहिला प्रकार आहे फ्रेझल वर्ब. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे क्रियापद आणि त्याच्यासोबत चिकटून आलेला एक छोटा शब्द, ज्याला आपण पार्टिकल म्हणू, जसं की अप, आउट किंवा अवे. यात गंमत अशी आहे की हे दोन्ही मिळून एक पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र अर्थ तयार करतात. उदाहरणार्थ, लुकअपचा अर्थ वर बघ असा होत नाही, तर त्याचा अर्थ होतो माहिती शोधणं. आता दुसरा प्रकार आहे प्रेपोजिशनल वर्ब. इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे क्रियापद आणि त्याच्यानंतर येणारा शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रेपोजिशन हे दोन वेगवेगळे घटक आहेत. तो प्रेपोजिशन क्रियापदाचा भाग नसतो. तो फक्त त्याच्यानंतर येणाऱ्या शब्दाशी संबंध जोडण्याचं काम करतो. हे एका उदाहरणाने अगदी स्पष्ट होईल. बघा, आय लुक्ड अप द वर्ड. इथे लुक्ड अप ही एक टीम आहे आणि त्याचा अर्थ आहे मी शब्दाची माहिती शोधली. याउलट आय लुक्ड फॉर द वर्डमध्ये लुक्ड फॉरचा अर्थ आहे मी तो शब्द शोधत होतो. पाहिलंत? फक्त अप आणि फॉरमुळे अर्थ किती बदलला. बरं, मग आता सगळ्यात मोठा प्रश्न, ह्या दोघांना ओळखायचं कसं? तर त्यासाठी आपल्याकडे एक खूप सोपी आणि प्रभावी टेस्ट आहे. एक अशी चावी जी या गोंधळाचं कुलूप नक्की उघडेल. आणि ती चावी म्हणजे हा एकच प्रश्न: क्रियापद आणि त्याच्या पार्टनरला म्हणजे त्या पार्टिकलला कर्माने वेगळं करता येतं का, हो की नाही? ह्याच एका प्रश्नावर सगळं काही अवलंबून आहे. चला बघूया हे कसं काम करतं ते. चला तर आता ही टेस्ट प्रत्यक्ष वापरून बघूया. टेबलमधलं पहिलं उदाहरण बघा. द कार रॅन इट ओव्हर. इथे रॅन आणि ओव्हरच्या मध्ये इट हे कर्म आलं आहे, म्हणजे त्यांना वेगळं करता आलं, म्हणून हे झालं फ्रेझल वर्ब. आता दुसरं उदाहरण. द सोल्जर्स रॅन ओव्हर इट. इथे रॅन आणि ओव्हर यांना वेगळं करता येत नाहीये. रॅन इट ओव्हर असं आपण म्हणू शकत नाही, म्हणून हे आहे प्रेपोजिशनल वर्ब. सोपा आहे की नाही? आणि म्हणूनच ही एक अत्यंत महत्त्वाची टीप आहे. कोणतंही नवीन क्रियापद शिकताना ते फक्त लुक अप असं लक्षात ठेवण्याऐवजी लुक इट अप असं लक्षात ठेवा, किंवा डिपेंड ऑन ऐवजी डिपेंड ऑन इट असं शिका. यामुळे ते विभाज्य आहे की नाही हे आपोआपच लक्षात राहतं. ओके, तर ही वेगळं करण्याची टेस्ट तर आहेच, पण त्याशिवाय आपल्याकडे अजून काही संकेत आहेत जी आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायला मदत करतात. चला आता अर्थ आणि वाक्याच्या प्रयोगाकडे लक्ष देऊया. साधारणपणे प्रेपोजिशनल वर्ब्सचा अर्थ सरळ शब्दशः असतो, पण फ्रेझल वर्ब्स थोडे नाट्यमय असतात. त्यांचा अर्थ बऱ्याचदा वाक्प्रचारासारखा म्हणजे लाक्षणिक असतो. त्यांचा शब्दशः अर्थ घेतला तर गोंधळ होऊ शकतो. उदाहरणार्थ हे वाक्य बघा. आय गॉट ऑफ द ट्रेन ॲट ब्रिस्टल. इथे गॉट ऑफचा अर्थ अगदी सरळ आहे, ट्रेनमधून उतरणे हा शब्दशः अर्थ आहे, म्हणून हे एक प्रेपोजिशनल वर्ब आहे. आता इथे बघा, शब्द तेच आहेत, गॉट ऑफ, पण इथे त्याचा अर्थ डाग काढून टाकणे असा आहे. हा झाला लाक्षणिक अर्थ. याचा उतरण्याशी काहीही संबंध नाही, म्हणून हे एक फ्रेझल वर्ब आहे. पाहिलं संदर्भ किती महत्त्वाचा आहे ते. आता ही अजून एक गुप्तहेर चाचणी आहे, ती म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची. नियम असा आहे की फ्रेझल वर्ब्सना बऱ्याचदा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलता येतं, पण प्रेपोजिशनल वर्ब्सचं तसं सहसा करता येत नाही. पाहिलंत, द डॉग वॉज रन ओव्हर हे वाक्य व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर आहे, पण द फील्ड वॉज रन ओव्हर हे वाक्य ऐकायलाच कितीतरी विचित्र वाटतं नाही का? यावरून हे सिद्ध होतं की पहिल्या वाक्यातला रन ओव्हर हा फ्रेझल वर्ब आहे आणि दुसऱ्यातला प्रेपोजिशनल वर्ब. बरं, आतापर्यंत आपण नियम आणि संकेत पाहिले. आता वेळ आहे प्रॅक्टिसची. जे काही शिकलो ते आता प्रत्यक्ष वापरून बघूया. चला तर मग या चाचणीला कामाला लावूया. विचार करा, ही ब्रोक इट अप असं म्हणता येतं का? हो, नक्कीच येतं. म्हणजे हे वेगळं होऊ शकतं. तर मग हे काय झालं? अगदी बरोबर,
हे आहे फ्रेझल वर्ब. आता हे वाक्य बघा, वी आर डिपेंडिंग इट ऑन असं म्हणून बघा. नाही ना, एकदम चुकीचं वाटतं. आपण म्हणतो वी आर डिपेंडिंग ऑन इट. याचाच अर्थ हे अविभाज्य आहे. म्हणून हे झालं एक प्रेपोजिशनल वर्ब. इथे मेड आउटचा अर्थ आहे लिहून पूर्ण करणे. आणि हो, आपण शी मेड इट आउट स्लोली असं नक्कीच म्हणू शकतो. त्यामुळे हे विभाज्य आहे आणि म्हणून हे एक फ्रेझल वर्ब आहे. आणि हे शेवटचं उदाहरण, देवर लुकिंग एट इट, हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग्य वाक्य देवर लुकिंग ॲट इट असं होईल. म्हणजे हे अविभाज्य आहे आणि म्हणूनच हे एक प्रेपोजिशनल वर्ब आहे. आता फरक लक्षात येतोय ना? तर मग ह्या सगळ्या माहितीच्या सादरीकरणाचा सारांश काय? हे 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. 1. सर्वनाम वापरून वेगळं करून बघा. 2. अर्थ शब्दशः आहे की लाक्षणिक ते तपासा. 3. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलून बघा. आणि 4. नवीन क्रियापद शिकताना नेहमी सर्वनामासोबत शिका. हो, म्हणजे शेवटी सांगायचा मुद्दा हाच आहे की क्रियापदांच्या मोठ्या मोठ्या याद्या पाठ करत बसण्यापेक्षा त्यांच्या मागचं हे वेगळं होण्याचं सोपं तत्त्व समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. एकदा का हे तंत्र जमलं की मग सगळं सोपं होऊन जातं. आता तुम्हाला फ्रेझल वर्ब्स ओळखता यायला लागली आहेत. पण मग विचार करा, इंग्रजीमध्ये अजून अशी कोणती क्रियापदांची जोडगोळी आहे जी सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करते? कारण ही तर फक्त सुरुवात आहे. यावर विचार करत रहा.